आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 7 पेज नंबर 247. ओके, तर याच्यामध्ये बघूया आपल्याला त्यांनी काय बनवायला सांगितलं. तर इथे बोलले त्यांनी शो रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. मग तसे आपण हे लेजर बनवलेले आहेत, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. आता लास्ट टाइम सारखंच आपण हे पण सोल्युशन करूया. असेट्स म्हणजे कुठली साईड असते, तर डेबिट साईड असते. ओके, असेट म्हणजे कुठली, डेबिट साईड, आणि लायबिलिटी म्हणजे कुठली साईड असते, क्रेडिट साईड. ओके, तर आपण फर्स्ट असेट साईड सॉल्व करूया. बघा, हे जे असेट्स आहेत ते आपल्याला रिअलायझेशनमध्ये डेबिटला पोस्ट करायचे आहेत, कारण असेट म्हणजे कुठली साईड असते, डेबिट असते. म्हणून हे सर्व असेट आपल्याला इथे डेबिट साईडला पोस्ट करायचे आहे. म्हणून इथे ना तुमचं टू प्लांट अकाउंट. ओके, किती अमाऊंट आहे, 1,20,000, ते आउटर साईडला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आहे डेटर, सेम याच्याच खाली टू डेटर अकाउंट, याची अमाऊंट आहे 45,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक, याची अमाऊंट आहे 75,000. ओके, तर हे आपले असेट्स कंप्लीट झालेले आहेत. जे पण असेट्स असतात ते डेबिट साईड, असेट म्हणजे काय, डेबिट साईड, म्हणून ते रिअलायझेशनमध्ये डेबिटला आले. त्याच्यानंतर आपण बघूया लायबिलिटी साईड. लायबिलिटी म्हणजे काय, क्रेडिट साईड. मग लायबिलिटी जेवढ्या पण आहेत ते आपल्याला ते रिअलायझेशनमध्ये क्रेडिट साईडला पोस्ट करायचे आहेत. सो फर्स्ट काय दिलं आहे, कॅपिटल. आता कॅपिटल इथे नाही येणार, त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट आपण बनवलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल. मग ते इथेच ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून लायबिलिटी साईड काय आहे, क्रेडिट आहे ना, म्हणून ते क्रेडिटला येणार. जेव्हा आपण सेम नाव असतं, सेम नाव म्हणजे कॅपिटल इथे पण आहे आणि कॅपिटल अकाउंट इथे आहे. ओके, दोन्ही सेम आहेत, म्हणून काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि जसे अमाऊंट दिले ते कॉपी करायचे आहेत. ज्या पार्टनरला जे अमाऊंट आहे तेच पोस्ट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, लोन आहे, सन्ड्री क्रेडिटर आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहेत. आता ह्या सर्व लायबिलिटी आहेत. मग त्या सर्व लायबिलिटीज आपल्याला रिअलायझेशनमध्ये क्रेडिट साईडला पोस्ट करायचे आहेत, कारण लायबिलिटी कुठली साईड असते, क्रेडिट असते. ओके, म्हणून इथे येणार तुमचं बाय लोन अकाउंट 12,000 आउटर साईडला. त्याच्यानंतर आहे बाय सन्ड्री क्रेडिटर, त्याची अमाऊंट आहे 9,000. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट, त्याची अमाऊंट आहे बँक ओव्हरड्राफ्ट, त्याची अमाऊंट आहे 39,000. ओके, तर आपण बघितलं बॅलन्स शीटची पोस्टिंग, असेट डेबिट असते म्हणून ते डेबिट साईडला पोस्ट केले, लायबिलिटी क्रेडिट असते म्हणून ते क्रेडिट साईडला पोस्ट केलं, आणि ज्याचे अकाउंट्स असतात त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पोस्टिंग करायचे असते. जसं कॅपिटल होतं तर ते आपण कॅपिटलमध्ये पोस्ट केलं, लायबिलिटीला होतं, लायबिलिटी क्रेडिट असते म्हणून ते क्रेडिट साईडला इफेक्ट पोस्ट केला. सेम नाव असलं, सेम म्हणजे इथे पण कॅपिटल आहे आणि हे अकाउंट पण कॅपिटल आहे, तर काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स. ओके, त्याच्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट्स सॉल्व करणार आहेत. ओके, ॲडजस्टमेंट सॉल्व करूया. आता ॲडजस्टमेंट कसे सॉल्व करायचे, जेव्हा आपण बॅलन्स शीटमधून असेट ट्रान्सफर केले ते डेबिट साईडला आले. आता ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट्स आले तर ते क्रेडिट साईडला पोस्ट करायचे. तसंच बॅलन्स शीटमधून लायबिलिटी जेव्हा पोस्ट केल्या तर क्रेडिट साईडला आल्या. आता जर ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटी आल्या तर त्याचा इफेक्ट डेबिटला घ्यायचा आहे, म्हणजे अपोजिट करायचं आहे. ओके, सो बघूया फर्स्ट, शैलेश टू डिस्चार्ज लोन. तर लोन काय आहे, लायबिलिटी आहे की असेट आहे, लायबिलिटी. मग लायबिलिटीचा इफेक्ट कुठे येणार, डेबिट साईडला. ओके, मग इथे पोस्ट करायचं आहे आपल्याला टू, काय लिहायचं. आता जर सेंटेन्समध्ये पार्टनरचं नाव असेल तर पार्टनरचं नाव लिहायचं. तर बघू शकता इथे पार्टनरचं नाव दिलं त्यांनी, म्हणून इथे आपण लिहिणार शैलेश कॅपिटल अकाउंट, आणि ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय डिस्चार्ज केलेलं आहे, तर लोन. ओके, ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय डिस्चार्ज केले, लोन. किती अमाऊंट, आता अमाऊंट न दिलं म्हणून काय करायचं, आपल्याला बॅलन्स शीटमधून अमाऊंट घ्यायची आहे. ओके, बॅलन्स शीटमधून किती येणार, 12,000. आता याचा सेकंड इफेक्ट,
आता शेअर्स कॅपिटल बोलला, आता कॅपिटलचा अकाउंट आहे म्हणून हा सेकंड इफेक्ट कॅपिटलमध्ये जाणार आहे. इथे हा डेबिट साईडला आहे तर कॅपिटलमध्ये अपोजिटला येणार म्हणजे क्रेडिटला येणार. बाय कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन, म्हणून इथे मी काय लिहिणार, रिअलायझेशन अकाउंट. आणि कोणाचं नाव आहे, शेअर्स. शेअर्सच्या कॉलममध्ये 12,000. ओके. सो फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, पहिला चेक करायचं लायबिलिटी आहे की असेट. लायबिलिटी असलं तर इफेक्ट तुमचा डेबिटला येणार आहे, असेट्स असला तर तुमचा इफेक्ट क्रेडिटला जाणार आहे. तसंच लिहायचं काय असतं, चेक करायचं, पार्टनरचं नाव असेल तर पार्टनरचं नाव लिहायचं, जर पार्टनरचं नाव नसलं तर तुम्हाला बँक लिहायला लागेल. ओके, हे दोनच लिहायचं असतं. नेक्स्ट त्याच सेंटेन्समध्ये बघूया, शेअर्सने अजून काय टेक ओव्हर केलं आहे, डेटर. आता डेटर काय आहे, असेट्स आहे. बघा जेव्हा लोन होतं ती लायबिलिटी होती, लायबिलिटीचा इफेक्ट कुठे येतो, डेबिटला. डेटर काय आहे, असेट. असेटचा इफेक्ट कुठे येतो, क्रेडिट साईडला, म्हणून आपण हा इफेक्ट क्रेडिटला लिहिणार. इथे लिहायचं बाय, पार्टनरचं नाव आहे शेअर्स, कॅपिटल अकाउंट, आणि काय टेकन केलं आहे, डेटर, म्हणून ब्रॅकेटमध्ये डेटर. तर बुक व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स व्हॅल्यू आहे. किती अमाऊंट आहे, 45,000. ओके, बघू शकता डेटरची अमाऊंट किती आहे, 45,000, म्हणून इथे 45,000 घ्यायचे. आता कॅपिटल, इथे काय कॅपिटल अकाउंट आहे म्हणून आता सेकंड इफेक्ट कुठे जाणार, कॅपिटल अकाउंटमध्ये जाणार. ओके, मग लिहायचं काय हा कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन, म्हणून इथे मी काय लिहिणार, रिअलायझेशन टू रिअलायझेशन अकाउंट. आणि कुणाचं नाव आहे, शेअर्स, किती, 45,000, बाकीच्यांना डॅश. क्लिअर आहे. तर पहिल्या सेंटेन्समध्ये आपण बघितलं, एक लायबिलिटी होती, लायबिलिटीचा इफेक्ट असतो तो डेबिटला मारायचा असतो. आणि सेकंड काय होतं, असेट. असेटचा इफेक्ट कुठे येतो, क्रेडिटला. लिहायचं काय, जर पार्टनरचं नाव असेल तर पार्टनरचं नाव, नसेल पार्टनरचं नाव नसेल ॲडजस्टमेंटमध्ये तर आपल्याला काय लिहायचं आहे, बँक लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट बघूया प्लांट. आता प्लांट काय, असेट आहे की लायबिलिटी, तर बघू शकता कुठे आहे ते, असेट साईडला आहे, म्हणून हे असेट आहे. असेट आहे म्हणजे इफेक्ट येणार क्रेडिट साईडला. मग इथे लिहायचं काय, पार्टनरचं नाव आहे का, नाही, म्हणून काय लिहिणार मी, बँक लिहिणार, बँक अकाउंट. ब्रॅकेटमध्ये काय रिअलाइज केलं, प्लांट. ओके. तर किती अमाऊंट बोलले, 1,35,000. आता याचा सेकंड इफेक्ट, हे कुठलं अकाउंट बोललं, इथे बँक, म्हणून याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकमध्ये. इथे हा क्रेडिट साईडला आहे, बँकमध्ये कुठे जाणार, डेबिट साईडला जाणार, म्हणून इथे लिहायचं टू कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन, म्हणून इथे लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे, 1,35,000 ते 1,35,000. क्लिअर आहे. आपण सेंटेन्स चेक करायचं, असेट आहे की लायबिलिटी, तर आपण चेक केलं असेट होतं, असेटचा इफेक्ट येतो क्रेडिट साईडला. लिहायचं काय, तर बँक नाही तर पार्टनरचं नाव. चेक करायचं, पार्टनरचं नाव नाही आहे म्हणून आपण काय लिहिलं, बँक. ओके. मग सेकंड इफेक्ट, इथे बँक लिहिलं म्हणून बँकमध्ये जाणार, आणि बँकमध्ये आपण ट्रान्सफर पण केलेलं आहे. पण लिहायचं काय, कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन, म्हणून इथे रिअलायझेशन लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा स्टॉक. स्टॉक पण काय, असेट्स आहे म्हणून याचा पण इफेक्ट कुठे येणार, क्रेडिट साईडला. अगेन लिहायचं काय, तर बघू शकता इथे पार्टनरचं नाव दिलंय का, नाही, म्हणून मी काय लिहिणार, परत बँक. बँक ब्रॅकेटमध्ये काय, त्यांनी काय रिअलाइज केलंय, कंपनीने काय रिअलाइज केलंय, स्टॉक. ओके. किती अमाऊंटला, 72. रिअलाइज म्हणजे सेल केलाय. ओके. आता हे काय लिहिलं, बँक अकाउंट, म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकमध्ये. ही क्रेडिट साईड आहे, सेकंड इफेक्ट जाणार डेबिट साईडला. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन, म्हणून मी इथे लिहिणार रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे, 72,000. ओके. नेक्स्ट, क्रेडिटर व पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ 45 रुपीज. म्हणजे क्रेडिटर काय आहे, लायबिलिटी, मग लायबिलिटीचा इफेक्ट कुठे येतो, डेबिट साईडला. लिहायचं काय, पार्टनरचं नाव आहे का, नाही, म्हणून काय लिहिणार, बँक अकाउंट, ब्रॅकेटमध्ये क्रेडिटर. आता अमाऊंट काय घ्यायचा, इथे बोलले त्यांनी डिस्काउंट,
कितीचं डिस्काउंट? 45 रुपयाचं. डिस्काउंट काय होतं? मायनस होतं. म्हणजे काय करायचं आहे, क्रेडिटरचा अमाऊंट किती आहे? 9,000 आहे. मग आपण काय करणार? 9,000 मधून 45 रुपीज मायनस करणार. 5598 चा अमाऊंट आलं 8955. ओके. तर जेव्हा आपण डिस्काउंट बोललं जाईल तर आपल्याला क्रेडिटरच्या अमाऊंटमधून ते डिस्काउंट मायनस करायचं आहे आणि जी बॅलन्स उरेल अमाऊंट ती इथे पोस्ट करायची आहे. तर फर्स्ट काय केलं आपण? चेक केलं क्रेडिटर लायबिलिटी आहे. लायबिलिटीचा इफेक्ट येतो डेबिट साईडला. लिहायचं काय? तर सेंटेन्समध्ये पार्टनरचं नाव नाही आहे म्हणून काय लिहायचं? बँक लिहायचं. तसंच डिस्काउंट होतं, डिस्काउंट मायनस करायचं आणि बॅलन्स अमाऊंट ती इथे पोस्ट करायची आहे. आता याचा सेकंड इफेक्ट हे काय आहे? बँक. म्हणजे याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? बँकेमध्ये जाणार. इथे डेबिटला आहे, बँकमध्ये क्रेडिटला जाणार. इथे लिहायचं बाय. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे? रिअलायझेशन अकाउंट. ओके. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे? रिअलायझेशन. कारण इथे पोस्ट केलं ना आपण. ओके. रिअलायझेशन किती अमाऊंट आहे? 8955. 8955. तर इथे आपले ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेले आहेत, परंतु इथे आपला क्वेश्चन संपलेला नाही. आपल्याला एक स्टेप जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे काय? ज्या लायबिलिटी आपण बॅलन्स शीटमधून इथे ट्रान्सफर केलेल्या आहेत क्रेडिट साईडला, त्या सर्व ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात का ते चेक करायचं आहे. बघा फर्स्ट काय केली? लोन आलं आहे का? हां आलं आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर पण आलं आहे. ओके. बँक ओव्हरड्राफ्ट आहे का? नाही. मग आपल्याला आता काय करावं लागेल? बँक ओव्हरड्राफ्टचं पेमेंट करायचं आहे. मग बँक ओव्हरड्राफ्ट काय आहे? लायबिलिटी. मग लायबिलिटीचा इफेक्ट कुठे मारतो आपण? डेबिट साईडला. मग इथे लिहायचं पेमेंट होत आहे म्हणजे बँकेतच होणार ना पेमेंट, बँकमधूनच होणार आहे म्हणून बँक अकाउंट. आणि कशाचं पेमेंट होत आहे? बँक ओव्हरड्राफ्ट. किती अमाऊंट बँक ओव्हरड्राफ्टचं हेच घ्यायचं जे बॅलन्स शीटमध्ये आहे, 39,000. ओके. याचा सेकंड इफेक्ट हे काय लिहिलं? बँक. इथे डेबिटला आहे तर बँकेमध्ये क्रेडिटला जाणार आहे. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतं? रिअलायझेशन. म्हणून इथे मी लिहिणार रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे? 39,000. ओके. तर तुम्हाला चेक करायचं असतं की आउटसाइड लायबिलिटी सर्व ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात का? आउटसाइड लायबिलिटी कुठल्या? तर बघा लायबिलिटीमधून जे पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर होतो ना त्यांना सोडून द्यायचं. मग पार्टनर्स कॅपिटलमध्ये काय काय गेलं होतं? तर कॅपिटल गेलं होतं. मग याला सोडून द्या. ओके. कॅपिटलला आपण सोडून देणार. बाकी उरलेल्या सर्व आउटसाइड लायबिलिटी म्हणजे कुठल्या? लोन, सन्ट्री क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट. तर त्या लायबिलिटी ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात का? तर लोन आलं आहे, सन्ट्री क्रेडिटर्स आला आहे, फक्त कोण नव्हतं? बँक ओव्हरड्राफ्ट नाही. मग त्याचं काय करायचं? पेमेंट करायचं. ज्या लायबिलिटी ॲडजस्टमेंटमध्ये आलेल्या नाही आहेत त्यांचं आपल्याला पेमेंट करायचं असतं. मग लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटीचा इफेक्ट कुठे मारतो आपण? डेबिट साईडला. म्हणून इथे लिहायचं टू बँक अकाउंट. आणि कशाचं पेमेंट होतं आहे? बँक ओव्हरड्राफ्ट. आणि अमाऊंट जी आहे ती बॅलन्स शीटमधूनच घ्यायची. ओके. मग त्याचा सेकंड इफेक्ट इथे बँक लिहिलं आहे म्हणून बँकमध्ये सेकंड इफेक्ट क्रेडिट साईडला ओके. कारण इथे तो डेबिटला होतं, सेकंड इफेक्ट क्रेडिटला जातो. लिहायचं काय असतं? कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतं? रिअलायझेशन. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, काही समजलं नसेल तर.